नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण एसएससी मार्फत एसएससी जीडी भरती 2024 साठी 39,481 जागांसाठी पदभरती आलेली आहे। तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरायला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 14/10/2024। तर तुम्हाला घर बसल्या व्यवस्थित ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे। आणि त्यासोबत जर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही आपल्या टीम कडून ऑनलाईन अर्ज देखील भरून घेऊ शकता। ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी वरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल तिथे तुम्ही संपर्क करू शकता आणि तिथेच खाली तुम्हाला एक अजून नंबर दिसत असेल यावरती तुम्ही संपर्क करून एसएससी जीडी भरती 2024 च्या नोट्स देखील घेऊ शकता। तर बघा मित्रांनो, पदसंख्या अतिशय जास्त आहे, 39,481 एकूण पदसंख्या असणार आहे। तर यासाठी तुम्ही नक्कीच ऑनलाईन अर्ज करा, जेणेकरून यामध्ये जागा जास्त असल्यामुळे तुमचं देखील सिलेक्शन व्हायचं जास्त चान्सेस असणार आहे। तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय। ओपन केल्यानंतर डायरेक्टली इथं अप्लायचं ऑप्शन आहे, अप्लाय वरती तुम्हाला क्लिक करायचंय। त्यानंतर इथे बघा कॉन्स्टेबल जीडी अशा प्रकारचं येऊन जाईल, या पदभरतीसाठी अर्ज करायचा आहे। तर अप्लायचं ऑप्शन आहे, अप्लाय वरती तुम्हाला क्लिक करायचंय। अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येईल। आता रजिस्ट्रेशन ऑलरेडी तुम्ही केलेलं असेल, इथून मागे तुम्ही एसएससी जीडी या वेबसाईट वरती येऊन नाही तर एसएससी या वेबसाईट वरती येऊन कधीही रजिस्ट्रेशन केलं असेल, फॉर्म भरला असेल तर डायरेक्टली तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकून इथं हा कॅप्चा टाकून लॉग इन वरती क्लिक करून डायरेक्टली अर्ज करू शकता। या अगोदर जर अर्ज केला नसेल तर रजिस्टर नाव चा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं पर्सनल इन्फॉर्मेशन, पासवर्ड क्रिएट, त्यानंतर काय डिटेल आणि त्यानंतर सर्व माहिती तुम्हाला व्हेरीफाय करून इथं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं। तर त्यासाठी कंटिन्यूचं ऑप्शन आहे, कंटिन्यू वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला इथे अशा प्रकारची माहिती विचारली आहे, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, असेल तर येस वरती क्लिक करायचं। येस वरती क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाकून इथे पुन्हा आधार नंबर तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे। त्यानंतर पुढे यायचंय। पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, तर इथे बघा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचंय। जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती नाव असतं तसं तुम्हाला संपूर्ण तुमचं नाव टाकायचंय। तुमचं नाव टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं तुमचं नाव पूर्ण टाकायचंय, कन्फर्म करायचं म्हणजे पुन्हा एकदा टाकायचंय। त्यानंतर खाली आल्यानंतर तुमच्या नावात बदल झाला आहे की नाही ते विचारले, झाला असेल तर येस करायचं। नावात बदल झाल्यानंतर नवीन नाव काय आहे ते नाव इथं टाकायचं, नसेल झालं तर नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय। त्यानंतर जनरल मेल फिमेल तुम्हाला सिलेक्ट करायचंय, तेच तुम्हाला पूर्ण व्हेरीफाय करायचंय। इथे प्रत्येक माहिती ही दोनदा टाकावी लागते, दोनदा भरावी लागते, व्हेरीफाय करणं गरजेचं असतं। त्यानंतर डेट ऑफ बर्थ सुद्धा इथे भरण्याचं ऑप्शन आहे किंवा टाकण्याचं ऑप्शन आहे। इथं कॅलेंडर आहे, कॅलेंडर वरती क्लिक करणार, इथे तुम्हाला वर्षावरती सिलेक्ट करायचंय, वर्ष तुम्हाला वरती खाली घेण्याचं ऑप्शन आहे। अशा प्रकारचं तुम्ही इथं वरती खाली घेऊ शकता आणि त्यानंतर जे पण वर्ष असेल ते वर्ष सिलेक्ट करणार। त्यानंतर महिना आणि दिनांक तुम्ही अशा स्वरूपामध्ये सिलेक्ट करणार। पुन्हा इथं व्हेरीफाय करायचंय म्हणजे पुन्हा टाकायचंय। त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं, तेच वडिलांचं नाव पुन्हा तुम्हाला टाकायचंय म्हणजे व्हेरीफाय करायचंय। वडिलांचं नाव फक्त पहिलं नाव टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही। इथं आईचं नाव टाकायचंय, पहिलं नाव, इथं सुद्धा आपल्याला व्हेरीफाय करायचंय, पुन्हा टाकायचंय। त्यानंतर इथे आपल्याला 10वीची माहिती टाकायची आहे, ठीक आहे। 10वी कोणत्या बोर्डातून आपण पास केली तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपण इथं सिलेक्ट करणार। त्यानंतर खाली यायचंय, पुन्हा बोर्ड व्हेरीफाय करण्यासाठी ऑप्शन आहे, तर महाराष्ट्र टेस्ट बोर्ड आपण इथं सिलेक्ट करणार। त्यानंतर खाली आल्यानंतर 10वीचा सीट नंबर म्हणजे रोल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे, तोच रोल नंबर पुन्हा व्हेरीफाय करायचा आहे म्हणजे पुन्हा इथे टाकायचा आहे। पासिंग इयर किंवा तुम्ही 10वी पास केली ते वर्ष तुम्हाला इथे भरायचंय, तेच वर्ष तुम्हाला पुन्हा इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे म्हणजेच व्हेरीफाय करण्यासाठी ऑप्शन आहे, ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार। हायर एज्युकेशन म्हणजे तुमचं जास्तीत जास्त शिक्षण किती झाले ते तुम्ही सिलेक्ट करणार, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडी वगैरे झाले असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करणार। जसं की ग्रॅज्युएशन मी सिलेक्ट करतो, पुन्हा व्हेरीफाय करतो आणि त्यानंतर पुढे यायचंय। पुढे आल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, एक ईमेल आयडी टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं सेव्ह ऍट नेक्स्टचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय। त्यानंतर मोबाईल नंबर वरती ईमेल आयडी वरती ओटीपी सेंड केला जातो, तो व्हेरीफाय सुद्धा करणं गरजेचं असणार आहे।
तर बघा आता सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर इथं मोबाईल नंबर आणि ईमेलचा ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर इथं सक्सेस अशा प्रकारचं येऊन जाईल. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर इथं दिसून येईल. आता पुढील तुम्हाला माहिती इथं भरणं गरजेचं असणार आहे. आता यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला पासवर्ड इथं बनवायला लागणार आहे. इथं तुमची जी बेसिक इन्फॉर्मेशन पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही इथे टाकलेली आहे. आता इथे बघा रजिस्ट्रेशन नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे जो की तुम्हाला इथे दिसला होता. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे एक पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे. पासवर्ड तुम्ही व्यवस्थित स्ट्रॉंग करा आणि त्यानंतर हा जो कॅप्चा आहे कॅप्चा इथे टाकून तुम्हाला साइन इनचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारची पुढील प्रोसेस असणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर मी टाकलेला आहे. इथे पासवर्ड तुम्हाला तुमच्या नंबरवरती इथं सेंड केलेला असतो. जो पण नंबर आणि ईमेल आयडी दिला असतो त्याच्यावरती मिळालेला असतो. नवीन पासवर्ड तुम्ही काय तयार केलाय तो पासवर्ड इथे तुम्हाला भरायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा खाली तुम्हाला तोच पासवर्ड इथं भरायचा आहे कन्फर्म करण्यासाठी आणि पासवर्ड व्यवस्थित स्ट्रॉंग करा. ठीक आहे. अशा प्रकारचं जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे. इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय @ त्यानंतर काही अंक अक्षर तुम्ही इथं देऊ शकता. अशाच रूपामध्ये तुम्हाला पासवर्ड इथं तयार करायचा आहे. तो पासवर्ड व्यवस्थित इथं कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर काही सिक्युरिटी क्वेश्चन वगैरे आहेत ते तुम्ही इथे ऍड करू शकता. जसं की इथं आन्सर तुम्ही त्याचं ऍड करणार. क्वेश्चन आणि आन्सर अशा प्रकारचं तुम्हाला इथं ऍड करायचे आहेत आणि त्यानंतर पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा अशा प्रकारचं सक्सेस इथं जो पण पासवर्ड आहे तो सेट होऊन जाईल. आता पासवर्ड तुम्ही सेव्ह करू शकता अदरवाईज इथं कॅन्सल करू शकता. पुन्हा आता पुढे बघा अशा प्रकारचं येऊन जाईल. इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथं जो सेट केलाय तो टाकून पुढे आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची. जी पण कॅटेगरी असेल ती तुम्ही तुमची इथं कॅटेगरी सिलेक्ट करणार. त्यानंतर पुढे कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्म करायचंय. इथं आपण इंडियन इथं सिलेक्ट करणार. पुढे बघा आल्यानंतर तुम्हाला इथे विजेबल आयडेंटिफिकेशन मार्क टाकायचंय. यावरती तुम्हाला काय भरायचं असतं तुमच्या शरीरावरती कुठं तीळ मोस किंवा काही मार्क असेल तर त्याविषयी तुम्ही माहिती इथं देऊ शकता. म्हणजे आपण आपली स्वतःची ओळख त्यांनी पटवून देऊ शकतो जेणेकरून आपल्या अंगठ्यावरती कुठं हातावर कुठं लागलेलं असेल काय मार्क असेल तर ते तुम्ही इथं माहिती देऊ शकता जेणे आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. जर नसेल तर डायरेक्टली नो तुम्हाला तिथं टाकायचंय. त्यानंतर पुढे आपल्याला बघा पीडब्ल्यूडी विषयी माहिती विचारली. इथं असेल तुम्ही अपंग वगैरे तर येस करायचं आणि त्यानंतर डिसेबिलिटीचा टाईप तुम्हाला इथं टाकायचा. डिसेबिलिटीचा टाईप तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आणि त्याच्याविषयी तुम्हाला माहिती द्यायची आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे. इथे ऍड्रेस लाईन 1 चा ऑप्शन आहे. इथे संपूर्ण ऍड्रेस टाकायचा. ऍड्रेस तुम्ही व्यवस्थित टाकणार. त्यानंतर तुमचं पूर्ण जे पण राज्य असेल ते राज्य निवडणार. म्हणजे आपलं राज्य आहे महाराष्ट्र. त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडणार. पिनकोड निवडणार. त्यानंतर खाली आल्यानंतर तोच ऍड्रेस परमनंट असेल तर तुम्हाला इथे येस वरती क्लिक करायचं आहे. वरती जो ऍड्रेस दिलेला असतो तोच खाली येऊन जाईल. तर बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे. जर तुम्हाला एसएससी जीडी भरती 2024 चा घर बसल्या फॉर्म भरून घ्यायचा असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. 7057494493 या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा. व्हॉट्सअपवरती एसएससी जीडी भरतीचा फॉर्म भरून पाहिजे. त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल. ते डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे आणि त्यानंतर घर बसल्या तुम्हाला व्यवस्थित फॉर्म देखील भरून दिला जाईल. त्यासोबत एसएससी जीडी भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स देखील आपण काढलेल्या आहेत. यामध्ये इंग्लिश हिंदी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि आयएमपी जीकेचा समावेश असणार आहे. या सर्वांची प्राइस आपण ठेवलेली आहे ₹169. यामध्ये सर्व विषयांच्या सेपरेट तुम्हाला 150 ते 200 पेजेसच्या सेपरेट प्रत्येक विषयाच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. या सर्व विषयांच्या नोट्सची प्राइस 169 असणार आहे. जर नोट्स पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करा 913964 आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व विषयांच्या ज्या नोट्स आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील आपल्या टीम तर्फे अतिशय कमी किमतीमध्ये. तर आता सक्सेसफुली इथं सेव्ह झालेलं आहे. इथं ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती मी क्लिक करतो. आता संपूर्ण माहिती इथं झालेली आहे. आय एग्रीचं ऑप्शन आहे. इथं टिक करून आपण आपला ऍप्लिकेशन फॉर्म इथं बघू शकतो. इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे. आपण इथं क्लिक करणार. जी पण माहिती भरली ती आपल्याला अशा प्रकारची दिसून येईल. त्याची आपण प्रिंट देखील घेऊ शकतो. काय राहिलं असेल तर एडिट करू शकतो. अदरवाईज आपल्याला वाटत असेल बरोबर आहे तर हे कट करून आपण इथून डायरेक्टली डिक्लेअरचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून बघा हे ऑप्शन आहे इथे क्लिक करणार. तर बघा आता अशा प्रकारचे हे ऑप्शन आलेलं आहे. इथं सक्सेस आलेलं आहे म्हणजेच आपलं रजिस्ट्रेशन इथं जवळपास पूर्ण झालेलं आहे. आता आपण डायरेक्टली ओकेचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून लॉग इन करून आपण डायरेक्टली आपण अर्ज भरायला सुरुवात करू शकतो. तर बघा आता जवळपास आपली सर्व माहिती इथं झालेली आहे जी की थोडीशी ब्लर मी करत आहे. बाकी माहिती तुम्ही इथं बघू शकता.
आपण अशा प्रकारची माहिती टाकलेली मी नेक्स्ट वरती क्लिक करतो. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करून बघा एज्युकेशनची माहिती आपण जी टाकली होती ती तुम्ही इथं हायर एज्युकेशन इथं वेगवेगळे सिलेक्ट करू शकता. इथे जे पण झालं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. 10वी 12वी ग्रॅज्युएशन वगैरे 10वीची जी रजिस्ट्रेशन करते वेळेस माहिती टाकली ती तुम्हाला दिसेल, कधी पास केले कधी आपण पास केले त्याच्याविषयी माहिती दिसेल. इथं बोर्डाचं नाव वगैरे तुम्ही देऊ शकता. फक्त मी तुम्हाला इथं उदाहरणार्थ यूपी बोर्ड, आपलं महाराष्ट्राचं महाराष्ट्र बोर्ड, त्याचसोबत जर म्हटलं तर पुणे बोर्ड, जे पण असेल ते तुम्ही तुमच्यानुसार इथं देऊ शकता. त्यानंतर इथे जर विचार केला तर आपल्याला आपली माहिती ते द्यायचे, पर्सेंटेज किती होते, त्यानंतर सीजीपीए असेल तर ते तुम्ही इथं देऊ शकता. अदरवाईज जी पण महत्वाची माहिती ती तुम्हाला इथे भरायची आहे. जे पण असेल त्यानुसार आपण इथं माहिती भरणार आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे यावरती आपण क्लिक करणार. ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायची आहे. तर बघा नेक्स्ट वरती केल्यानंतर इथं सेव्ह होऊन जाणार आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन वगैरे असेल तर त्याविषयी इथं आपल्याला माहिती द्यायची आहे. आता बघा, आता आपल्याला इथे विचारले तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का, असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला वयामध्ये सूट पाहिजे असेल तर येस करायचं. कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची. पर्सनल माहिती दिलेली आहे ती तुम्ही या वेबसाईट वरती शो करण्यासाठी इथं तयार आहात का, असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. इथं वयामध्ये पाहिजे असेल कॅटेगरीनुसार तर इथं कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करणं अनिवार्य असणार आहे. त्यानंतर सर्व माहिती झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे इथे आपण क्लिक करणार. तर बघा सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल. आता एक्झाम सेंटर आपल्याला इथं निवडायचे आहेत. आपण कोणतेही एक्झाम सेंटर इथं निवडू शकता. भरपूर एक्झाम सेंटर दिलेले आहेत. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील भरपूर आपल्याला एक्झाम सेंटर दिलेले आहेत, जे की तुम्ही इथं बघणार. 3 एक्झाम सेंटर आपण इथं प्रेफरन्स म्हणून देणार आणि त्यानंतर पुढे आपल्याला आपली मीडियम कोणत्या लँग्वेजमध्ये, म्हणजेच आपल्याला एक्झाम कोणत्या लँग्वेजमध्ये द्यायचे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करणं गरजेचं असणार आहे. आता मी इथं हिंदी सिलेक्ट केलेलं आहे. तुम्ही मराठीमध्ये जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल, मराठीमध्ये तुम्हाला पेपर पाहिजे असेल, जेणेकरून जे पण प्रश्न आहेत ते तुम्हाला मराठीमध्ये दिसायला हवे असतील तर तुम्हाला इथे मराठी करणं गरजेचं असणार आहे. GCBE म्हणजेच आपली कॅम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जे होणार आहे तर त्याची लँग्वेज कोणती असणार आहे ती तुम्हाला इथं मराठीमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर इथे मराठी सिलेक्ट करा. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. एनसीसी सर्टिफिकेट असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती सिलेक्ट करायचं. त्यानंतर पुढे आपल्याकडे काय आपण खेळाडू वगैरे असेल तर येस करून त्याच्याविषयी माहिती द्यायची. त्यानंतर इथं आपल्याला महाराष्ट्र आपलं राज्य सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला राज्य सिलेक्ट करायचंय. डिस्ट्रिक्ट म्हणजेच आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचंय. पुन्हा आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचंय, म्हणजेच व्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे. आपला जन्म महाराष्ट्राच्या बाहेर झाला असेल तर त्याच्याविषयी खाली माहिती विचारली डोमसाईल विषयी, तर ते आपण इथे सिलेक्ट करू शकता. आणि पुढे आपल्याला विचारले काय प्रोजेक्ट अपेक्टेड नाही तर मिलिटरी अपेक्टेड असेल आपला जिल्हा किंवा आपण राहतो ते ठिकाण, तर तुम्ही इथं येस नो इथं क्लिक करू शकता. तर ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला खाली बघा, आपल्याला इथं विचारले तुम्ही यामध्ये येत असाल, हे सर्व आरक्षणाचा भाग आहे किंवा त्यामध्ये तुम्ही मोडत असाल तर त्याचा भाग आहे. आता पुढे आपल्याला काय विचारलेलं इथं पेपरन्स डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथं पोस्ट डिटेल्स ऑप्शन आहे, इथे क्लिक करून पेपरन्स आपण इथं डाउनलोड करू शकता. आता यानुसार आपल्याला पेपरन्स देणं गरजेचं असणार आहे. जेवढ्या पण पोस्ट आहेत SSC GD मध्ये तर त्या पोस्टनुसार आपल्याला इथं पेपरन्स देणं गरजेचं असणार आहे. कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला पहिलं अर्ज करायचा आहे. आता हे व्यवस्थित जाणून घ्या की पेपरन्स नक्की कसे द्यायचे आणि हे पेपरन्स का द्यावे लागतात. तर बघा, पेपरन्स विषयी माहिती जाणून घेण्यासाठी इथे जे ऑप्शन आहे यावरती क्लिक करून पेपरन्स तुम्ही इथं आणू शकता. आता इथे तुम्हाला जर म्हटलं तर अशा प्रकारचं काही आपल्याला अंक म्हणजे कोडिंग दिलेले ABCDच्या नुसार, ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय करायचंय, यानुसार तुम्हाला पेपरन्स द्यायचे. जसे की तुम्हाला सर्वप्रथम वाटतं की आपल्या यामध्ये CRPF मध्ये सिलेक्ट व्हावं तर आपण इथं CRPF सिलेक्ट करू शकता किंवा CISF सिलेक्ट करू शकता किंवा आपल्याला SSF आहे, त्यानंतर NCB आहे, AR आहे, ठीक आहे, ITBP आहे. तर तुम्हाला ज्यामध्ये पण काम करायला आवडत असेल, तुम्हाला वाटतं सर्वप्रथम जर आपलं सिलेक्शन झालं SSC GD या मार्फत तर आपल्याला काय वाटतं की आपल्याला कोणत्या पोस्टसाठी आपलं सिलेक्शन व्हावं असं वाटतं, तर ती पोस्ट तुम्हाला इथं सर्वप्रथम इथं सिलेक्ट करायची असते. जर त्यामध्ये तुमच्या मार्कांच्या नुसार जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही दुसऱ्या नंबरला जे पेपरन्स दिलेला असतं त्याचा विचार केला जातो. त्याच्यामध्येही तुमच्या मार्कानुसार सिलेक्शन नसेल होत तर तिसऱ्या पेपरन्स दिलं असतं त्याच्यामध्ये तुमचा विचार केला जातो. त्यानंतर 4th, 5th, 6th अशा प्रकारचे जे पेपरन्स जे तुम्ही नंबर दिलेत त्यानुसार तुमचा विचार केला जातो. तर त्यासाठी हे पेपरन्स तुमच्याकडून घेतले जातात की तुमचं मत काय, जर तुम्हाला चांगली गुणवत्ता असेल किंवा तुम्हाला चांगले मार्क मिळाले तर तुमचं मत काय की तुमचं सिलेक्शन कोणत्या पोस्टसाठी पहिलं करण्यात यावं किंवा तुमचं मत आहे की त्याच्यासाठी मला काम करायचंय, ती नोकरी मला करायची आहे. तर त्यासाठी हे पेपरन्स तुम्हाला द्यावी लागणार आहे. तर त्यासाठी अशा प्रकारचे हे कोड आहेत जे की तुम्ही
शकता आणि यानुसार तुम्हाला हे पेपरन्स द्यायचे आहेत. पेपरन्स तुम्ही बघून घ्या, एबीसीडीच्या क्रमानुसार हे कट करा आणि त्यानंतर ए, जसं की मला 1 नंबरला ए पाहिजे, जसं की बीएसएफ मध्ये मला जायचं तर मी 1 नंबरला ए देणार. त्यानंतर वाटतं की एफ, म्हणजेच मला जर म्हटलं तर आसाम याच्यामध्ये जायचं तर मी एफ देणार. अशा प्रकारचे हे पेपर्स मी देणार आणि ते पेपर्स मी इथं कन्फर्म करणार. म्हणजे मला काय वाटतं की मला पहिल्यांदा कोणत्यामध्ये जॉईनिंग व्हायला पाहिजे, कसं मला आवडतं त्यानुसार हे मी पेपरन्स देणार. तुम्ही तुमच्यानुसार बघा तुम्हाला कोणते पेपरन्स द्यायचे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आहे, मी इथं क्लिक करणार. त्यानंतर पुढे आल्यानंतर फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करण्यासाठी ऑप्शन आहे. तर लाईव्ह कॅप्चर तुम्ही इथं फोटो इथं अपलोड करू शकता आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला सिग्नेचर देखील अपलोड करावी लागणार आहे. त्याच्याविषयी काही महत्वाच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, स्पष्टपणे दिलेल्या आहेत. इथं लाईव्ह आपल्याला कॅप्चर लाईव्ह फोटोचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही लाईव्ह फोटो इथं कॅप्चर करणार. ठीक आहे, तुम्हाला पुन्हा करायचं असेल तर पुन्हा करू शकता. जर वाटत असेल व्यवस्थित अपलोड झाला तर डायरेक्टली तोच फोटो अपलोड करू शकता. त्याच रीत्या तुम्हाला सिग्नेचर देखील इथं अपलोड करायचे. त्याची साईज वगैरे दिले 10 ते 20 केबीच्या दरम्यानमध्ये. ही तुम्हाला सिग्नेचर एवढी साईजची करायची आणि त्यानंतर अपलोड सिग्नेचरचं ऑप्शन आहे, जिथे पण सिग्नेचर वगैरे असेल तिथून तुम्ही ही सिग्नेचर वगैरे तुमची अपलोड करून घेणार. जे की मी थोडंसं ब्लर करत आहे, मी इथं सिग्नेचर अपलोड करून इथं माझी सिग्नेचर इथं अपलोड करतो आणि त्यानंतर बघा सिग्नेचर आल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आहे, इथे क्लिक करून सेव्हचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करतो. बघा आता जवळपास संपूर्ण फॉर्म इथं झालेला आहे. सेव्ह अँड नेक्स्टचं मी ऑप्शन आहे, इथे क्लिक करतो. इथं डिस्क्लेरेशन दिलेलं आहे, आय एग्रीचं ऑप्शन आहे, हा कॅप्चर टाकून सबमिटचं ऑप्शन आहे, मी इथं क्लिक करतो. आता ज्यांना पण पेमेंट आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मी जी कॅटेगरी सिलेक्ट केली त्या कॅटेगरीसाठी इथं पेमेंट नाहीये. जर तुमच्या कॅटेगरीसाठी म्हणजेच तुम्ही ओपन किंवा जर म्हटलं तर ओबीसी मधून अर्ज करत असाल तर तुम्हाला इथं पेमेंट असतं करावं लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही ऍप्लिकेशनची प्रिंट घेऊ शकता. मात्र मी एससी एसटी कॅटेगरी सिलेक्ट केली, त्या कॅटेगरीसाठी कोणत्या प्रकारचं पेमेंट नाहीये, तर मी डायरेक्टली आता सबमिट करून डायरेक्टली प्रिंट इथं घेऊ शकतो. जवळपास झालेला आहे. ज्या कॅटेगरीसाठी पेमेंट ते पेमेंट करणार आणि त्यानंतर प्रिंट घेणार. बाकी संपूर्ण माहिती मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ज्या पण कॅटेगरीला पेमेंट आहे त्यांनी पेमेंट करायचं आणि त्यानंतर डायरेक्टली तुमचं जे पण फॉर्म भरलेलं आहे त्याची प्रिंट घ्यायची. एवढीच प्रोसेस आहे. बाकी संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे, कशा प्रकारचं तुम्हाला फॉर्म भरायचा घर बसल्या. अदरवाईज घर बसल्या तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल तर आपण नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करू शकता. तुम्हाला तिथं घर बसल्या ऑनलाईन व्यवस्थित फॉर्म भरून दिला जाईल. या व्यतिरिक्त अजून काय महत्वाची माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. तिथं नोट्स बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. तर चला, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी वेळ ती तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.